नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे छोले मसाला। छोले मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूयात। घरात असलेल्या साहित्यामध्ये आपण छोले मसाले कसे बनवणार आहोत ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे रात्रभर भिजवलेले 200 ग्राम छोले, 2 मोठ्या साईजचे टोमॅटो, 2 मोठ्या साईजचे कांदे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा। गरम मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहेत 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, 1 चमचा बडीशेप घेतले आहे, चक्री फुलाचे तुकडे, हिंग घेतला आहे, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि छोले मसाला घेतलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी गॅसवरती कुकर ठेवून कुकरमध्ये छोले ॲड केले आहेत। छोले ॲड केल्यानंतर मी त्यात मीठ ॲड करणार आहे। मीठ ॲड करून झाल्यानंतर त्यात टाकणार आहे हळद। हळद टाकल्यानंतर 2 ग्लास पाणी टाकून मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे। कुकरचं झाकण लावल्यानंतर 7 ते 8 शिट्या मीडियम गॅसवरती ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे। आता कुकर थंड झाल्यानंतर मी पाहत आहे की छोले शिजले आहेत की नाही। छोले शिजलेले आहेत आपले। आता कढईमध्ये 2 चमचे ऑइल ॲड करून मी ॲड करणार आहे कांदा। कांदा ॲड करून झाल्यानंतर कांद्याला मी फ्राय करून घेणार आहे। कांदा फ्राय झाल्यानंतर मी त्यात टाकणार आहे लसूण, आलं आणि ते सुद्धा मी भाजून घेणार आहे। ते भाजून झाल्यानंतर मी ॲड करणार आहे जे मी अख्खे गरम मसाले घेतले होते ते सर्व मी त्यात ॲड करणार आहे। त्या ॲड करून झाल्यानंतर तेही मिक्स करणार आहे मी आणि त्यालाही फ्राय करून घेणार आहे। आता हे व्यवस्थित सगळे मसाले फ्राय झाल्यानंतर मी त्यात ॲड करणार आहे टोमॅटो आणि तेही मिक्स करून फ्राय करून घेणार आहे। सर्व मसाले व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी ते मिक्सर जारमध्ये ॲड करून ते बारीक वाटण करून घेणार आहे। ते बारीक वाटण करून झालेले आहे। आता मी कढईमध्ये 4 चमचे ऑइल ॲड करणार आहे। तेल तापल्यानंतर मी जे वाटण केले आहे ते तेलामध्ये ॲड करणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून झाल्यानंतर मी मसाल्यामध्ये ॲड करणार आहे हळद, लाल मिरची पावडर, हिंग, चाट मसाला आणि 1 चमचा छोले मसाला। हे सर्व मसाले टाकल्यानंतर ते मी सर्व व्यवस्थित मिक्स करणार आहे। सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर मी त्यात ॲड करणार आहे मीठ, मसाल्याला तेल सुटल्यानंतर मी त्यात ॲड करणार आहे कसुरी मेथी, ती मी दाखवायला विसरले होते, आणि कोथिंबीर सुद्धा ॲड करणार आहे चिरलेली। सर्व मसाले फ्राय झाल्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर मी त्यात ॲड करणार आहे छोले
मसाल्यांमध्ये टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। ते व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय झाल्यानंतर मी त्यात पाणी ॲड करणार आहे। जे छोले शिजवलेलं पाणी होतं ते मी त्यात ॲड करणार आहे आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मी ते शिजून घेणार आहे। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। आता मी गॅस बंद करून त्यावर कोथिंबीर ॲड करून छोले सर्व करून घेणार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।